गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला ग्लोबल मार्केट्सपासून सुरुवात करूयात. मित्रांनो, काल डाऊ जोन्स ऑलमोस्ट 500 पॉईंट फॉल झालेला आहे आणि खूप वाईट परिस्थिती आहे ग्लोबल मार्केटमध्ये. पण असं एका रात्रीमध्ये काय झालं, तर काल आफ्टर मार्केट म्हणजेच आपलं मार्केट बंद झाल्यानंतर US चा इन्फ्लेशन डेटा आला की जो निगेटिव्ह आहे. म्हणजेच तिथे गेल्या महिन्यामध्ये इन्फ्लेशन हे वाढलेलं आहे आणि यामुळे डॉलर इंडेक्स राईज व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर जे 10 इयर बॉन्ड यील्ड आहे तेही राईज व्हायला सुरुवात झाली आहे आणि क्रूड ऑइलसुद्धा आता $80 पुढे गेलेला आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी असं इंडिकेट करतायत की आज गिफ्ट निफ्टीवरती फार मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. तरी गिफ्ट निफ्टी जरा रिकवर झालं आहे, परंतु तरीही ते आज 100 ते 150 पॉईंट गॅप डाऊन ओपन दाखवत आहे. परंतु आपण जर कालची परिस्थिती, कालचा सिनेरिओ पाहिला तर गेले 2 दिवस सतत फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन दोन्ही आपल्या मार्केटमध्ये बाईंग करतायत. त्यांना माहीत होतं की US चा इन्फ्लेशन डेटा येणार आहे, तरीही त्यांनी बाईंग केलेलं आहे. यामागचं लॉजिक अगदी साधं सोपं आहे. मे बी मार्केट इथनं बॉटम आउट होऊ शकतं, कारण कालच बँक निफ्टीने जो 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजचा जो लो होता तर तो डिफेंड केलेला आहे. आणि जर आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या हिशोबाने पाहिलं तर एक बुलिश रिव्हर्सल साईन आपल्याला इथे दिसत होता, परंतु आज काय होतंय त्याच्यावरती फार डिपेंड आहे. जर कालचा लो ब्रेक करून जर मार्केट खाली गेलं तर 100% मार्केट बेरिश राहणार आहे. आणि आज जर मार्केटनं स्वतःला डिफेंड केलं तर ही एक चांगली गोष्ट असू शकते. एक स्ट्रॉंग रिव्हर्सल साईन आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतो. जर आपण निफ्टीचं पाहिलं तर 21,500चा जो ओपन इंटरेस्ट आहे तर तो पुट रायटिंगला सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे 21,500 ते 21,600 याच्या दरम्यान मार्केट येऊन रिव्हर्स झालं पाहिजे. अदरवाईज मार्केटने जर ही गोष्ट फारच निगेटिव्हली घेतली तर मग मात्र जास्त अवघड आहे. कारण 21,500च्या जर खाली मार्केट सस्टेन करू लागले तर जे काही पुट रायटर्स आहेत तर ते त्यांच्या पोझिशन्स जे आहेत ते एक्झिट करायला सुरुवात करतील आणि त्याच्यामुळे अजून जास्त प्रमाणामध्ये मार्केट खाली येऊ शकतं. हे लक्षात असू द्या. जर हायर साईडला ओपन इंटरेस्ट पाहिला तर तो फार वरती आहे. 22,000, 22,200 आणि 22,500ला आहे. त्यामुळे तिथपर्यंत जाण्याचे काही म्हणजे प्रश्नच येत नाही. त्यामुळे कॉल रायटर्सला डिरेक्शन लेवलला चांगले दिवस आहेत. परंतु जर आपण पुट रायटरला पाहिलं तर मार्केट ओपनच पुट रायटरच्या एरियामध्ये होतं आहे. त्यामुळे जर तो जर सपोर्ट ब्रेक केला तर मग मात्र जास्त अवघड आहे. परंतु जर आपण पाहिलं तर मार्केट सध्या एकदम वॉलाटाईल आहे आणि त्यामुळे ते जे काही 200 डे 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे तर त्याच्या अगदी क्लोजला आहे. त्यामुळे आता नक्की काय होतं हे पाहणं जास्त गरजेचं आहे. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आता USचा इन्फ्लेशन डेटा किती इम्पॅक्ट करतो ते जास्त पाहणं गरजेचं आहे. परंतु आज मार्केटला अदानीचे जे स्टॉक्स आहेत तर ते सपोर्ट करतील असं वाटतं. त्याचं कारण असं की मागच्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला होता. तर त्यामुळे अदानी स्टॉक्सचं जे वेटेज आहे किंवा मग आपण त्याला म्हणतो रेटिंग आहे तर ते त्यांनी डाऊनग्रेड केलं होतं आणि आता त्यांनी काल ते पुन्हा स्टेबल केलेलं आहे. म्हणजेच आज तुम्हाला अदानी स्टॉक्स चांगले पळताना दिसतील. आणि जर त्यांनी जर निफ्टीला चांगल्यापैकी सपोर्ट केला तर निफ्टी सस्टेन करू शकेल. आता बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या, जर US मार्केटमध्ये जे ADRs आहेत तर तिथे आपले ADRs बऱ्यापैकी सगळे रेडमध्ये आहेत. मग तो HDFC बँक असेल किंवा मग इन्फोसिस असेल, बाकी ज्या काही कंपन्या तिथे लिस्टेड आहेत तर सगळ्यांचे ADR हे डाऊन आहेत. आता ते साहजिकच आहे. परंतु जर आपण रिसेंट डेटानुसार पाहिलं, आत्ताचा करंट डेटा, तर आपल्याला असं जाणवेल की जो डॉलर इंडेक्स आहे तर तो काल रात्रीपासून फार वाढलेला होता. त्यानंतर 10 इयर बॉन्ड यील्डसुद्धा वाढलेलं होतं, परंतु सकाळपासून ते थोडंसं कन्सॉलिडेट करते असं म्हणू शकतो. मग या कन्सॉलिडेशनचा काही फायदा आपल्या मार्केटला होईल का, हेही पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा आपलं मार्केट पडत होतं तेव्हा USचं मार्केट चांगलं परफॉर्म करत होतं. त्यामुळे आत्ता आपण त्यांना फॉलो करू की नाही हे पाहणं आज जास्त गरजेचं आहे. परंतु ओपनिंग तर गॅप डाऊन होते हे तर मात्र 100%. परंतु ती गॅप डाऊन ओपनिंग सस्टेन होते की तिथनं शार्प रिकव्हरी येते हे पाहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी काही म्हणजे साधारण एक अर्ध्या एक तासामध्येच चित्र क्लिअर होऊन जाईल की आज मार्केटमध्ये काय घडू शकतं, मार्केट कुठल्या साईडला परफॉर्म करू शकतं. जर मार्केट सस्टेन झालं तर पॉझिटिव्ह राहील आणि जर नाही सस्टेन झालं 21,500च्या खाली जर आलं
तर मग मात्र मार्केट पूर्णपणे बेरिश होईल. तुम्ही तुमच्या पोझिशनसुद्धा त्या हिशोबानेच बनवायला सुरुवात करा. आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. ट्रेड करताना, इन्व्हेस्टमेंट करताना याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.